राज्यभरामध्ये सध्या पाणीबाणी आहे, तर त्या संदर्भातल्या बातम्या बघूयात. इगतपुरी तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई. दरेवाडी इथल्या आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातून 3 किलोमीटरपर्यंत घोडभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातल्या बोरीचिवारी गावामध्ये विहिरींनी तळ गाठलाय आणि दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी महिलांची वणवण. अमरावतीच्या मेळघाटात अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. चिखलदरा तालुक्यातल्या कोहान या गावातील आदिवासी गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण. यवतमाळच्या गहुली हेटी या गावामध्ये पाण्याची समस्या बिकट. गावामध्ये शुद्ध पाणी नसल्यानं गावकऱ्यांची घोटभर पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामध्ये उगवा या गावात पाणी टंचाई. पाणी चोरीचा गावकऱ्यांनी धसका घेतलाय. पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवण्याची वेळ आली आहे. गावामध्ये 1.5 महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप आहे. सातारा जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये घट झाली आहे. सातारातल्या 45 गावं 298 वाड्यांना टँकरनं पाणी. मे महिन्यामध्ये पाणी टंचाईची भीषणता आणखी वाढणार आहे. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात उगवा गावामध्ये पाणी टंचाई आहे. पुण्यात उपनगरांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च. वाघोली, खराडी, सिंहगड कॉलेज या परिसरामधील भागांना टँकरनं पाणी पुरवठा. पाणीपट्टी भरूनही टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा आरोप आहे. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये 14% पाणीसाठा शिल्लक आहे. नगर परिषदेकडून 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झालाय. नियमित पाणी पुरवठा करा, नागरिकांची ही मागणी आहे.